ओके, काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? प्रोसेस ऑफ पॅरेंट रोल. त्याच्यामध्ये क्लिनिंग, washing of containers, closures, preparation of solution, sterilization, filling, sealing, evaluation of parent roles, packaging and labeling. लास्ट लेक्चर मध्ये आपण हे बघितले. नेक्स्ट बघा. ओके, देन प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स. त्याच्यामध्ये क्लीनअप एरिया, प्रिपरेशन एरिया, सेप्टिक एरिया, क्वारंटाईन अँड फिनिशिंग अँड पॅकेजिंग एरिया आपण बघितले. त्याची फ्लोर डायग्राम, प्रोसेस फ्लोर डायग्राम. ओके, देन नेक्स्ट, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड फॉर पॅरेंटल प्रिपरेशन. जे पॅरेंटलचं प्रिपरेशन आहे तर त्यासाठी लागणार कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. ओके, कसं असतं बघा. नेक्स्ट बघा, क्लीन रूम क्लासिफाईड एरियाज. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्लीन रूम क्लासिफाईड एरियाज. जी क्लीन रूम आहे, क्लीनअप एरिया किंवा क्लीन रूम एरिया, हा त्याचं क्लासिफिकेशन, क्लीन रूमचं क्लासिफिकेशन, क्लीन रूम classified areas. Okay, due to the extremely high standards of cleanliness and purity that must be met by parenteral product, it has become standard practice to prescribe specifications for the environments. Okay, clean rooms in which these products are manufactured. The critical and general area of the clean room. Okay, जी क्लीन रूम आहे, it is divided into two areas, critical area and general area. Critical area and general area. The critical area is the area around the point of the production. Critical area कुठला असतो? is the area around the point of production where contamination can gain direct access to the process. Okay, ह्या ठिकाणच्या एरियाला क्रिटिकल एरिया म्हटलं जातं. This area often protected by localized laminar flow, क्लीन बेंचेस अँड वर्कस्टेशन्स. आणि हा जो एरिया कशाने प्रोटेक्ट केला जातोय? तिथं म्हणजे जे प्रेझेंट असलेले लोकलाइज्ड लॅमिनार फ्लोनी, ओके, किंवा क्लीन बेंचेस आणि वर्कस्टेशननी हा जो एरिया आहे तो प्रोटेक्ट केलेला असतो. क्रिटिकल एरिया. क्रिटिकल एरिया म्हणजे द एरिया अराउंड द पॉइंट ऑफ प्रोडक्शन where the contamination can gain direct access to the process. इथे जर कंटॅमिनेशन झालं तर ते प्रोसेस वरती अफेक्ट करतं. क्रिटिकल एरिया अराउंड द पॉइंट ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट बघा, द जनरल एरिया. सेकंड एरिया आहे. दोन जी क्लीन रूम आहे डिवाइड्स इनटू टू areas, critical area and general area. Okay, critical area means the area around the point of production. Then general area is the rest of the clean room where contamination will not gain direct entry into the product but should be kept clean because of the transfer of contamination into the critical area. General area काय आहे? Rest of the clean room where contamination will not gain direct entry into the product. त्याच्यामध्ये ह्या एरियामध्ये जे कंटॅमिनेशन झालं असेल तर ते प्रोडक्ट मध्ये एंट्री करू शकत नाही, बट शुड बी केप्ट क्लीन बिकॉज ऑफ द ट्रान्सफर ऑफ कंटॅमिनेशन इनटू द क्रिटिकल एरिया. ओके, तर हा एरिया सुद्धा काय केला जातो? इट शुड केप्ट क्लीन. का? तर बिकॉज ऑफ द ट्रान्सफर ऑफ कंटॅमिनेशन इनटू द क्रिटिकल एरिया. त्याच्यामध्ये जर जनरल एरियामध्ये जर कंटॅमिनेशन झालं तर हे क्रिटिकल एरियामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. त्याच्यामुळे इट शुड बी केप्ट क्लीन. ओके, जनरल एरिया. The next बघा, it is necessary that. ओके, तुमच्या फ्रेंड्सना सांगा जॉईन व्हायला पटकन. फक्त 37 जण जॉईन झालेत. जरा फास्ट सांगा, जॉईन करा म्हणा मीटिंग. ओके, नेक्स्ट बघा, it is necessary that the critical area be clean most often with the best cleaning ability without introducing. क्रिटिकल एरिया हा क्लीन असला पाहिजे with the best cleaning ability without introducing contamination. नेक्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ क्लीन रूम. ओके, हे झाले एरिया, क्रिटिकल एरिया आणि जनरल एरिया. क्रिटिकल एरियामध्ये जर कंटॅमिनेशन झालं तर हे डायरेक्टली इफेक्ट होतं त्या प्रोसेसवरती, आपली जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे त्याच्यावरती. जनरल एरियामध्ये काय होतं? जनरल एरिया हा शुड बी केप्ट क्लीन, कारण याच्यामध्ये जर कंटॅमिनेशन झालं तर ते क्रिटिकल एरियामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं.
नेक्स्ट बघा, आता हे क्लीन रूमचं क्लासिफिकेशन हे झाले. क्लीन रूम म्हणजे डिवाइड होते क्रिटिकल एरिया आणि जनरल एरिया मध्ये. आता त्याचं क्लासिफिकेशन बघूयात. क्लीन रूमचं, द क्लास इज डिरेक्टली रिलेटेड टू द नंबर ऑफ पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ एअर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0.5 मायक्रॉन. ओके, हे जे क्लासेस आहेत क्लीन रूमचे हे कशाशी रिलेटेड आहेत? डायरेक्टली रिलेटेड टू दी नंबर ऑफ पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ एअर. ओके, जे पार्टिकल्स आहेत एअर मधले पर क्यूबिक फूट मध्ये ऑफ एअर किंवा इक्वल टू और ग्रेटर दॅन 0.5 मायक्रॉन, हे त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं क्लीन रूमचं. ओके, रिलेटेड टू नंबर ऑफ पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ एअर. ओके, एअर इक्वल टू और ग्रेटर दॅन 0.5 मायक्रॉन ह्याच्यानुसार त्याचं क्लीन रूमचं क्लासिफिकेशन होत असतं. ओके, नंबर ऑफ पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ एअर किंवा ग्रेटर दॅन 0.5 मायक्रॉन ह्याच्यानुसार क्लीन रूमचं क्लासिफिकेशन होत असतं. एअर मधले नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन. ओके, फर्स्ट क्लास बघा, क्लास 1 लाख. ओके, क्लास 1 लाख याच्यामध्ये काय असतं बघा, पार्टिकल काउंट नॉट बी एक्सीड अ टोटल और टोटल ऑफ 1 लाख पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ साइज. ओके, पर क्यूबिक फूटच्या साइज मध्ये जो पार्टिकल काउंट आहे एअर मधला तो किती असला पाहिजे? नॉट टू एक्सीड 1 लाख पेक्षा जास्त पार्टिकल या एरियामध्ये नसले पाहिजेत. हा एरिया मेंटेन केला जातो. नेक्स्ट बघा, क्लास 10,000. ओके, क्लास 10,000 पार्टिकल काउंट नॉट एक्सीड टू टोटल और 10,000 पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ साइज 0.5 मायक्रॉन. ओके, साइज दिली ते मायक्रॉनची 0.5 मायक्रॉन पेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि 10,000 पार्टिकल्स पेक्षा पर क्यूबिक फूट मध्ये पार्टिकल्स जास्त नसले पाहिजेत. नॉट टू एक्सीड. नेक्स्ट बघा, क्लास 1,000. क्लास 1,000 पार्टिकल्स काउंट नॉट बी एक्सीड अ टोटल ऑफ 1,000 पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ साइज. ओके, 1,000 पेक्षा जास्त नसले पाहिजेत पर क्यूबिक फूट साइज मध्ये 0.5 मायक्रॉनचे. then next बघा, क्लास 100. क्लास 100 पार्टिकल्स काउंट नॉट बी एक्सीड अ टोटल ऑफ 100 पार्टिकल्स पर क्यूबिक फूट ऑफ अ साइज 0.5 मायक्रॉन. ओके, 0.5 मायक्रॉन साइजचे पर क्यूबिक फूट मध्ये 100 पेक्षा जास्त पार्टिकल्स या एरियामध्ये नसले पाहिजेत. नॉट एक्सीड. नेक्स्ट बघा, ओके, ओके, मीटर स्क्वेअर मध्ये पण याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, हे झालं. आता जे आपण क्लासिफिकेशन बघितलं ते पर क्यूबिक फूट मध्ये. त्याच्यानंतर हे जे क्लासिफिकेशन आहे हे मीटर स्क्वेअर सॉरी मीटर क्यूब मध्ये. ओके, हे क्यूबिक फूट मधलं हे मीटर क्यूब मधलं. ओके, क्लास फर्स्ट बघा, द पार्टिकल काउंट शुड नॉट एक्सीड 3,000 पार्टिकल्स. ह्या क्लास मध्ये 3,000 पार्टिकल्स पेक्षा जास्त नसले पाहिजेत पर मीटर क्यूब ऑफ अ साइज 0.5 मायक्रॉनचे. त्याच्यानंतर क्लास 2 मध्ये पार्टिकल्स काउंट शॅल नॉट एक्सीड अ टोटल ऑफ 3,000 पार्टिकल्स पर मीटर क्यूब और साइज ऑफ 0.5 micron greater. Okay, 2,000 particles per meter cube of size and 0.5 micron or greater 30 particles of size 10 micron. Conditions दिले. In the class 3, particle count shall not exceed a total of 1 lakh particles of a size of 1 micron or greater. Okay, 20,000 particles per meter cube of size 5 micron or greater. 4,000 particles per meter cube of size 10 micron or greater. 300 particles of a size of 25 micron or greater. Has a class 3. Class 4 मध्ये the particles count shall not exceed a total of 2 lakh particles of size of 5 micron or greater. Okay, for manufacture of sterile medicinal products normally 4 grades can be distinguished. Okay, आता हे नॉर्मली 4 ग्रेड मध्ये क्लासिफिकेशन होते म्हटलं बघा. 4 ग्रेड मध्ये ग्रेड ए मध्ये बघा, द लोकल झोन फॉर हाय रिस्क ऑपरेशन. त्याच्यामध्ये फिलिंग झोन,
नंतर स्टॉपर बॉवल्स आणि ओपन अँप्युअर्स आणि ग्रेड ए मध्ये होत असतं. ग्रेड बी त्याच्यामध्ये बघा काय होतं, इन केस ऑफ असेप्टिक प्रिपरेशन अँड फिलिंग द बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट फॉर ग्रेड ए झोन. ओके, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट आहे. ग्रेड बी काय आहे, बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट फॉर ग्रेड ए. त्याच्यानंतर ग्रेड सी अँड डी. ओके, क्लीन एरियाज फॉर कॅरिंग आउट लेस क्रिटिकल स्टेजेस इन दी मॅन्युफॅक्चर ऑफ स्टराइल प्रोडक्ट. ओके, क्लीन एरिया फॉर कॅरिंग आउट लेस क्रिटिकल स्टेजेस इन दी मॅन्युफॅक्चर ऑफ स्टराइल प्रोडक्ट. ओके, त्याच्यानंतर असेप्टिक प्रोसेसिंग काय असतं बघा. असेप्टिक प्रोसेसिंग हे झालं क्रिटिकल एरिया आणि जनरल एरिया, सॉरी क्लीन एरिया, त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्या ग्रेड, कोणकोणत्या ग्रेड मध्ये कोणकोणती प्रोसेसिंग होत असतात. त्याच्यानंतर असेप्टिक प्रोसेसिंग. असेप्टिक processing. The objective of aseptic processing is to maintain the sterility of the product that is assembled from components, each of which, whenever possible, products intended to be sterile should be terminally sterilized by heat in their final container. Okay, where it is not possible to carry out terminal sterilization by heating due to the okay, aseptic processing मध्ये काय होतं, the objective of aseptic processing is to maintain the sterility of the product. ओके, aseptic processing मध्ये काय केलं जातं, प्रोडक्टची स्टेरिलिटी मेंटेन करण्यासाठी aseptic processing केलं जातं. That is assembled from components, each of which, whenever possible, product intended to be sterile should be terminally sterilized by heat in their final container. ओके, फायनल कंटेनर मध्ये फिल करण्यासाठी aseptic processing केली जाते. Where it is not possible to carry out terminal sterilization by heating due to the instability of the formulation. ओके, काही वेळेस हे टर्मिनल स्टॅबिलायझेशन केलं जात नाही हिटिंगनी, कारण ते फॉर्म्युलेशन जे आहे ते इन्स्टेबल होऊ शकतं, और इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म होऊ शकते त्याच्यामध्ये ऑफ अ पॅक टाइप नेसेसरी टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट. एक्झाम्पल प्लास्टिक आय ड्रॉपर बॉटल्स, यासाठी हे हिटिंगनी स्टरलायझेशन केलं जात नाही प्लास्टिकच्या आय ड्रॉपर बॉटलसाठी. अ डिसिजन शुड बी टेकन टू यूज अन अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ टर्मिनल स्टरलायझेशन. यासाठी जी हिटिंगची टर्मिनल स्टरलायझेशन जे आहे त्यासाठी अल्टरनेटिव्ह मेथड शोधली जाते प्लास्टिक आय ड्रॉपर बॉटल साठी वगैरे, जे की इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म करू शकतात किंवा इन्स्टेबल असतात टर्मिनल स्टरलायझेशन साठी. नेक्स्ट बघा, alternative methods of terminal sterilization following filtration and or aseptic processing sterilization can be achieved by the use of moist or dry heat. आता यासाठी ह्या स्टरलायझेशन साठी जे की इनस्टेबल किंवा इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म करतात त्यासाठी काय करायचंय, मोस्ट और ड्राय हीट स्टरलायझेशन करायचं इथं aseptic processing साठी. By irradiation with ionizing radiation. Okay, nothing that ultraviolet irradiation is not normal and acceptable method of sterilization. By ethylene oxide or other suitable gases sterilizing agent, or by filtration with subsequent aseptic filling or sterile final containers. Okay, so ethylene oxide use केलं जातं. Next बघा, in order to maintain the sterility of the components and the product during aseptic processing, careful attention need to give onto the environment, personal, critical surfaces, container, closure, sterilization and transfer procedure. ह्या सगळ्यासाठी ही जी aseptic process आहे किंवा तो aseptic area तिथे तयार करायचा आहे, तो सगळ्या प्रोसेस मध्ये केला जातो. The maximum holding period. Next. सुतार का रोहन सुतार म्यूट करा. ओके, नेक्स्ट बघा, next point, certain solutions and liquids that cannot be sterilized in the final container can be filtered through a sterile filter of a nominal pore size 0.22 micron or less, or with a least equipment microorganism retaining properties into a previously sterilized container. काही solutions किंवा liquid जे आहेत it cannot be sterilized in the final container मध्ये ते sterilization त्याचं केलं जात नाही, जे की स्टराईल फिल्टर मधून स्टरलाइज केले असतील 0.22 मायक्रॉन वगैरे किंवा त्याच्यापेक्षा लेस, तर हे स्टरलायझेशन त्याचं स्टरलाइज केले जात नाहीत. नेक्स्ट बघा, सच फिल्टर्स कॅन रिमूव्ह बॅक्टेरिया अँड मोल्स बट नॉट ऑल व्हायरसेस और mycoplasmas. Consideration should be given to
complementing the filtration process with some degree of heat treatment. Okay, filtration alone is not considered sufficient when sterilization is the final container is possible of the method. Okay, currently available sterilization is prepared. तर ह्यासाठी जे की 0.25 मायक्रॉन मधून जे स्टरलाइज केलेले आहेत तर अशासाठी आता स्टीम स्टरलायझेशन हे केलं जातं किंवा त्यासाठी आता हे स्टीम स्टरलायझेशन यूज होतं. नेक्स्ट बघा फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन. ओके, फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन कसं फॉर्म्युलेशन केलं जातं इंजेक्शनचं? सोल्युशन अँड सस्पेन्शनचं फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन, सोल्युशन अँड suspension. Okay, first baga solutions. A range of excipients may be included in parenteral solutions, including antioxidant, antimicrobial agent, buffers, chelating agent, inert gases, and substances for adjusting tonicity. Antioxidants maintain product stability by being preferentially oxidized over the shelf life of the product. Okay, solution बनवण्यासाठी जे एक्सिपियंट आहेत आपण बघितलेत एक्सिपियंट पॅरेंटल सोल्युशन मध्ये त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, अँटीमायक्रोबियल एजंट, बफर, चिलेटिंग एजंट वगैरे. ओके, अँटीऑक्सिडंट, टोनिसिटी ऍडजस्टर हे ऍड केले जातात. नेक्स्ट बघा अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्हज इनहिबिट द ग्रोथ ऑफ एनी मायक्रोब्स दॅट आर ऍक्सिडेंटली इंट्रोड्युस्ड while doses are being withdrawn from multiple dose bottles and act as adjuncts to aseptic प्रोसेसिंग ऑफ प्रोडक्ट. ओके, जे अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह आपण ऍड करतो हे काय करतात, काय बघतो आपण फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन. त्याच्यामधले इमिग्रेडियंट अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह काय करतायत, जेव्हा आपण हे काय करतात मायक्रोबची जी ग्रोथ आहे ती इनिबिट करायचं काम हे अँटीमायक्रोबियल एजंट करत असतात. They are accidentally introduced while dosing or being withdrawn. ओके, डोस आपण जर विथड्रॉ करत असेल फ्रॉम मल्टिपल डोस कंटेनर बॉटल्स मधून हे काय करतात असेप्टिक प्रोसेसिंगचं काम करतात अँटीमायक्रोबियल एजंट इनिबिट करतात मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ. नेक्स्ट बघा इट इज okay, it is prepared by dissolving the drug and preservative, adjusting the pH and sterile filtering the resultant solution through 0.22 micron membrane filter. आता हे जे हे कसं प्रिपेअर केलं जातं, अँटीमायक्रोबियल कसे प्रिझर्वेटिव्ह कसे ऍड केले जातात, हे जे प्रिझर्वेटिव्ह आहे ड्रग मध्ये डिझॉल्व्ह केले जातात, त्याच्यानंतर त्याचा पीएच ऍडजस्ट केला जातो. ओके, अँड स्टराईल फिल्टरिंग त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं, स्टराईल फिल्ट्रेशन. ओके, थ्रो 0.22 मायक्रॉन मेम्ब्रेन फिल्टर मधून त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं. ओके, स्टरलायझेशन आणि फिल्ट्रेशन दोन्ही होतं त्याचं. नेक्स्ट बघा ड्रग सोल्युशन्स दॅट रेजिस्ट हीट are terminally autoclave sterilized after filling this assure product sterility and package. Okay, जे drug solutions आहेत that resist heat are terminally autoclave sterilized after filling that assure product sterility and packaging. सोल्युशन जे आहेत हीटला रेजिस्ट करतात असे जे सोल्युशन्स आहेत ओके ते स्टरलाइज केले जातात ऑटोक्लेव प्रोसिजर. नेक्स्ट बघा सस्पेन्शन, हे झालं सोल्युशनचं फॉर्मेशन. सोल्युशनचं फॉर्मेशन सस्पेन्शन बघा अ सस्पेन्शन फॉर इंजेक्शन कन्सिस्ट ऑफ इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स डिस्पर्स्ड इन अ लिक्विड मीडियम. सस्पेन्शन मध्ये काय होतं इंजेक्शन जे आहेत कन्सिस्ट इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स डिस्पर्स्ड इन अ लिक्विड मीडियम विथ अ सॉलिड पार्टिकल्स अकॉर्डिंग फॉर 0.5 to 30% of the suspension. Okay, 0.5 ते 30% एवढे ते solid particles dispersed असतात. 100 साठी 0.5 to 30. Vehicle may be aqueous, oil or both. जे vehicle आपण यूज करतोय सॉलिड साठी या सॉलिड डिस्पर्शन साठी तर ते aqueous oil किंवा दोन्ही असू शकतात. नेक्स्ट बघा Cracking of injectable suspension is minimized through the production of populated system. Okay, compressing clusters of particles, blocks held together in loose open structure. Okay,
Excipients in injectable suspensions include antimicrobial, preservative, surfactant, dispersing or suspending agent and buffer. आता सस्पेन्शन मध्ये कोणकोणते एक्सिपियंट यूज केले जातात? ओके, अँटीमायक्रोबियल, प्रिझर्वेटिव्ह, सर्फॅक्टंट, डिस्पर्सिंग और सस्पेंडिंग एजंट आणि बफर्स त्याच्यामध्ये ऍड केले जातात. ओके, आणि यासाठी जे कॅकिंग आहे, सॉरी केक फॉर्मेशन आहे याच्यामधलं केकिंग, तर हे कसं प्रिव्हेंट केलं जातं? फ्लॉकलेटेड सिस्टीम बनवून किंवा कॉम्प्रायझिंग क्लस्टर्स ऑफ पार्टिकल्स. ओके, ते फ्लॉक्स आहेत हेल्ड टुगेदर इन अ लूज ओपन स्ट्रक्चर. अशा प्रकारे जर ह्याचं फॉर्मेशन बनवलं फ्लॉकलेटेड सिस्टीमने तर हे त्याचं जे केकिंग आहे, केक फॉर्मेशन ते होत नाही. नेक्स्ट बघा, याच्यामधले इन्ग्रेडियंट अँटीमायक्रोबियल, प्रिझर्वेटिव्ह, सर्फॅक्टंट, डिस्पर्सिंग, सस्पेंडिंग एजंट वगैरे यूज केले जातात. बफर. त्याच्यानंतर surfactant weight the suspended powders and provide acceptable syringeability. Surfactant आपण ऍड करतोय ते काय करतात? weight the suspended powder and provide acceptable syringeability. ओके, त्याची सिरिंजेबिलिटी वाढवतात आणि जे सस्पेंडेड पार्टिकल आहेत ते वेट करायचं काम हे सर्फॅक्टंट करत असतात. while suspending agents modify the viscosity of the formulation. आणि त्याची विस्कोसिटी सुद्धा मॉडिफाय करायचं काम हे सस्पेंडिंग एजंट करत असतात. नेक्स्ट बघा, जनरल स्टेप्स इन मॅन्युफॅक्चरिंग. आता हे सोल्युशन किंवा सस्पेन्शन बनवण्याचे जनरल स्टेप्स बघा. स्टरलायझेशन अँड मिलिंग ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ओके, जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याचं स्टरलायझेशन आणि मिलिंग म्हणजे साईज रिड्यूस करायचं फर्स्ट स्टेप आहे. द नेक्स्ट स्टेप बघा, स्टरलायझेशन ऑफ व्हेकल. जो व्हेकल आपण यूज करणार आहे त्याचं स्टरलायझेशन. देन aseptic wetting and dispersion of the active ingredient. त्याच्यानंतर वेटिंग आणि डिस्पर्शन ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ओके, असेप्टिक असलं पाहिजे सगळं, असेप्टिक एरिया मध्ये हे सगळं केलं जातं. वेटिंग अँड डिस्पर्शन ऑफ दी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. जो ड्रग पार्टिकल आहे किंवा सॉलिड पार्टिकल आहे त्याचं वेटिंग आणि डिस्पर्शन ऑफ दी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट थर्ड स्टेप मध्ये. नेक्स्ट स्टेप बघा, aseptic मिलिंग ऑफ दी बल्क सस्पेन्शन. त्याच्यानंतर सस्पेन्शनचं मिलिंग करायचंय असेप्टिक. ओके, त्याच्यानंतर असेप्टिक फिलिंग ऑफ दी बल्क सस्पेन्शन इन सुटेबल कंटेनर्स. म्हणजे लार्ज व्हॉल्यूम मधलं जे सस्पेन्शन आहे ते काय करायचं, त्याचं फिलिंग करायचं इन अ सुटेबल कंटेनर्स. ह्या जनरल स्टेप्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग. काय बघतोय आपण? फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन. फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन त्याच्यामध्ये सोल्युशन आणि सस्पेन्शन. सोल्युशन मध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट यूज केले जातात? ओके, प्रिझर्वेटिव्हला का महत्व आहे? कारण हे मल्टिपल डोस कंटेनर्स मध्ये ऍड केलं जातं टू प्रिव्हेंट मायक्रोब्स ग्रोथ. त्याच्यानंतर सस्पेन्शन मध्ये सस्पेंडिंग एजंट, वेटिंग एजंट, केक फॉर्म न होण्यासाठी कोणती सिस्टीम यूज केली जाते? सर्फॅक्टंटचा यूज का होतो आणि सस्पेंडिंग एजंट कशासाठी यूज केले जातं सस्पेन्शन मध्ये? जनरल स्टेप्स मध्ये स्टरलायझेशन केलं जातं, त्याचं मिलिंग म्हणजे साईज रिड्यूस केली जाते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटची. स्टरलायझेशन केलं जातं व्हेकलचं, जे व्हेकल आपण यूज करतोय ते. त्याच्यानंतर असेप्टिक वेटिंग अँड डिस्पर्शन ऑफ दी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. त्याच्यानंतर त्याचं असेप्टिक वेटिंग झालं पाहिजे पार्टिकल्स, ते केलं जातं. आणि डिस्पर्शन ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे सस्पेन्शन मधलं त्याचं डिस्पर्शन केलं जातं. त्याच्यानंतर असेप्टिक मिलिंग ऑफ बल्क सस्पेन्शन. बल्क सस्पेन्शनचं मिलिंग आणि फिलिंग. ओके, इन अ सुटेबल कंटेनर मध्ये त्या सस्पेन्शनचं फिलिंग. ओके, सस्पेन्शन किंवा सोल्युशनचं फिलिंग. हे जनरल स्टेप्स आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या. नेक्स्ट बघा, फॉर्म्युलेशन ऑफ स्टराइल पावडर. ओके, ही जी स्टराइल पावडर आहे ती कशी त्याचं फॉर्म्युलेशन बघा. फर्स्ट बघा, ड्यू टू इनस्टॅबिलिटी इन वॉटर मेनी ड्रग्स आर फॉर्म्युलेटेड ॲज अ ड्रग पावडर. ओके, आता आपण बघितलं सस्पेन्शन आणि सोल्युशन. त्याच्यानंतर जी स्टराइल पावडर आपण अँप्युल मध्ये डिस्पेन्स करतोय त्यासाठीचं फॉर्म्युलेशन. ओके, ड्यू टू इनस्टॅबिलिटी इन वॉटर मेनी ड्रग्स आर फॉर्म्युलेटेड ॲज अ ड्रग पावडर टू बी रिकॉन्स्टिट्यूटेड प्रायर टू ऍडमिनिस्ट्रेशन. एक्झाम्पल, पेनिसिलिन, बार्बिच्युरेट. जे ड्रग वॉटर मध्ये म्हणजे व्हेकल मध्ये जे इनस्टेबल आहेत कोणत्याही स्पेसिफिकली वॉटर, तर हे असे ड्रग जे पावडर्स आहेत तर त्या काय केल्या जातात पावडर फॉर्म मध्ये त्याचं
त्या डिस्पेन्स केल्या जातात. एक्झाम्पल आहे त्याचं बघा, पेनिसिलिनची पावडर डिस्पेन्स केली जाते. बार्बिट्युरेट, बेन्झोइन, स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन. ओके, is supplied with dry powder to make solution or suspension for injection. ओके, इन्स्टेबल जे ड्रग आहेत ते असे पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स केले जातात. अँड आफ्टर दॅट व्हेकल ऍड करून त्याचं सोल्युशन किंवा सस्पेन्शन इंजेक्ट केलं जातं. ओके, the obtained solution suspension will meet with all the requirements of solution suspension for parenteral, okay, intravascular or intravenous or intramuscular route ने त्याचं जे इंजेक्ट करतो आपण ते सोल्युशन किंवा सस्पेन्शन, ज्या नीड्स आहेत किंवा ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या सस्पेन्शननी जे पावडरचं सोल्युशन किंवा सस्पेन्शन बनले रिक्वायरमेंट हे पूर्ण करतं पावडर, जेव्हा आपण वॉटरमध्ये त्याचं इंजेक्शन किंवा सोल्युशन इन सस्पेन्शन बनवतो त्यावेळेस. कॅन गिव्ह रिकन्स्टिट्यूटेड सोल्युशन, हावेवर सस्पेन्शन इज फॉरबिडन फॉर इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, स्टराइल पावडर आर प्रिपेअर्ड बाय फॉलोइंग मेथड. जी स्टराइल पावडर आहे त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड बघा, स्टराइल रिक्रिस्टलायझेशन नी बनवलं जातं, लायोफिलायझेशन आणि स्प्रे ड्रायिंग या 3 मेथडनी स्टराइल पावडरचं प्रिपरेशन होत असतं. ओके, फर्स्ट बघा, स्टराइल रिक्रिस्टलायझेशन. In this process the drug is dissolved in the solvent and the obtained solution is sterilized through 0.22 micrometer membrane filter. A sterile anti-solvent is then added to crystallize the drug particles, which is filtered and dried aseptically. Okay, ह्या प्रोसेस मध्ये काय होतं, स्टराइल रिक्रिस्टलायझेशनच्या प्रोसेस मध्ये काय बघतो आपण, स्टराइल पावडरचं प्रिपरेशनच्या मेथड, स्टराइल पावडर प्रिपरेशन मेथड, स्टराइल रिक्रिस्टलायझेशन बघतोय आपण. ह्या प्रोसेस मध्ये काय होतं, जो ड्रग आहे तो डिझॉल्व्ह केला जातो सॉल्व्हंट मध्ये अँड द ऑब्टेन सोल्युशन इज स्टरलाइज्ड बाय 0.22 मायक्रॉन मेम्ब्रेन फिल्टरनी. ओके, आणि जे सोल्युशन आहे सॉल्व्हंट मध्ये आपण ड्रग डिझॉल्व्ह करतोय त्याच्यानंतर आपण तो मेम्ब्रेन फिल्टर मधून 0.22 मायक्रोमीटरच्या मेम्ब्रेन फिल्टर मधून स्टरलाइज म्हणजे फिल्टर करून घेतोय. ओके, देन स्टराइल अँटी सॉल्व्हंट इज देन ऍडेड टू क्रिस्टलाइज दी ड्रग पार्टिकल. आणि जे फिल्ट्रेट आहे त्याच्यामध्ये आपण अँटी सॉल्व्हंट ऍड करतोय फॉर दी क्रिस्टलायझेशन पर्पज. त्या ड्रगचे क्रिस्टल्स बनण्यासाठी अँटी सॉल्व्हंट तिथं आपण यूज करतोय, विच इज फिल्टर्ड अँड ड्राय असेप्टिकली. त्याच्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन करायचंय आणि ड्राय करायचंय इन असेप्टिक कंडिशन. ओके, ऍडव्हान्टेजेस बघा, दिस मेथड इज फ्लेक्झिबल अँड इकॉनॉमिक. ओके, फ्लेक्झिबल आहे आणि इकॉनॉमिक सुद्धा आहे प्रोसेस स्टराइल रिक्रिस्टलायझेशन. डिसएडव्हान्टेज बघा, दिस मेथड रिप्रेझेंट व्हेरिएशन्स फ्रॉम बॅच टू बॅच अँड कंटॅमिनेशन. ह्या मेथड मध्ये कंटॅमिनेशन होऊ शकतं आणि जे बॅच आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन सुद्धा असू शकतं. ऍक्युरेट म्हणजे सेम रिझल्ट प्रत्येक बॅचचा असणार नाही. ओके, स्टराइल रिक्रिस्टलायझेशन, ड्रग डिझॉल्व्ह करायचं सॉल्व्हंट मध्ये, फिल्ट्रेट करायचं, फिल्ट्रेट मध्ये अँटी सॉल्व्हंट ऍड करायचं, त्याच्यानंतर फिल्टर करायचं आणि ड्राय करायचं ड्रग. पावडर मिळून जाते आपल्याला. पण ही मेथड कशी फ्लेक्झिबल आणि इकॉनॉमिक आहे, त्याचबरोबर त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. बॅच टू बॅच व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये आणि कंटॅमिनेशन सुद्धा असू शकतं. नेक्स्ट बघा, लायोफिलायझेशन म्हणजे in this method a solid substance is separated from solution by freezing the solvent and evaporating the ice under vacuum. ओके, ह्या मेथड मध्ये काय होतं, जो सॉलिड सबस्टन्स आहे हा सेपरेट केला जातो सोल्युशन मधून बाय फ्रीजिंग दी सॉल्व्हंट अँड एव्हॅपोरेटिंग दी आइस अंडर व्हॅक्यूम. ते सॉल्व्हंट फ्रीज केलं जातं आणि जो आइस बनलेला आहे त्याचं इव्हॅपोरेशन केलं जातं, इव्हॅपोरेशन इन vacuum. Okay, the obtained drug solution is sterile, filtered into sterile trays which are aseptically loaded into fridge dryer. Okay, त्याच्यानंतर जे सोल्युशन आपल्याला भेटलंय ते काय केलं जातं, स्टरलायझेशन आणि फिल्ट्रेशन केलं जाते इंटू स्टराइल ट्रेस मध्ये ते ओतलं जातं. त्याच्या filtration होतं. The solution is then frozen at
degree Celsius and then dried by vacuum to separate the drug powder. त्याच्यानंतर जे सोल्युशन आहे फ्रीज ड्रायर मध्ये आपण ठेवलेलं ट्रे मध्ये, स्टराईल ट्रे मध्ये, दिस सोल्युशन काय होतं, -50 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं आणि ड्राईड बाय व्हॅक्यूम टू सेपरेट दी ड्रग पावडर. आणि ते काय केलं जातं, व्हॅक्यूम मध्ये ड्राय केलं जातं जे आईस जो बनलेला आहे फ्रीज केल्यानंतर -50 डिग्रीला, तर तो काय केला जातो, इव्हॅपोरेशन तो रिमूव्ह केला जातो, म्हणजे सॉल्व्हंट रिमूव्ह केलं जातं अँड सेपरेट दी ड्रग पावडर. ठीक आहे, लायोफिलायझेशन मेथडनी फ्रीज ड्राईंग म्हणतात लायोफिलायझेशनला. ओके, जे आईस आहे ते इव्हॅपोरेट केलं जातं अंडर व्हॅक्यूम. ओके, लायोफिलायझेशन. Solid substance is separated from solution by freezing the solvent and evaporating the ice under vacuum. Solvent freeze करून जो आईस आहे तो इव्हॅपोरेट केला जातो. जे सोल्युशन आहे ते ट्रे मध्ये स्टराईल ट्रे मध्ये ओतलं जातं आणि फ्रीज ड्रायर मध्ये ठेवलं जातं. -50 डिग्रीला ते सोल्युशन फ्रीज होतं आणि ड्राय करायचं त्याला व्हॅक्यूम मध्ये किंवा इव्हॅपोरेट करायचं व्हॅक्यूम मध्ये आणि जी पावडर आहे ती सेपरेट होते. लायोफिलायझेशन प्रोसेस. ऍडव्हान्टेज बघायचा, दिस मेथड इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ वॉटर ऍट लो टेम्परेचर. त्याच्यामध्ये काय होतं, या मेथड मध्ये वॉटर रिमूव्हल ऍट लो टेम्परेचर, टेम्परेचर याचं मायनस मध्ये करून त्यातलं वॉटर रिमूव्ह करायचं. नेक्स्ट बघा, डिसएडव्हान्टेज. इन दिस मेथड द बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आर डॅमेज्ड बाय स्ट्रेस असोसिएटेड विथ फ्रीजिंग अँड ड्राईंग. आणि ह्याचे काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत बघा. फर्स्ट डिसएडव्हान्टेज आहे, ह्या मेथड मध्ये काय होतं, जे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. जे फ्रीजिंग आणि ड्राईंग या प्रोसेस मध्ये बायोलॉजिकल मॉलिक्युल्स डॅमेज होऊ शकतात. हा डिसएडव्हान्टेज आहे त्याचा. नेक्स्ट बघा, दिस मेथड इज एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग. ही जी मेथड आहे लायोफिलायझेशनची ही कशी एक्सपेन्सिव्ह आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. हे डिसएडव्हान्टेजेस लायोफिलायझेशनचे. नेक्स्ट बघा, स्प्रे ड्राईंग. स्प्रे ड्राईंग थर्ड मेथड आहे पावडर प्रिपरेशनची, spray drying. In this method, the solution of the drug is sprayed into the dry chamber where it comes in contact with hot steam of a sterile gas 80 to 100 degrees Celsius. Spray drying मध्ये काय होतं, जे सोल्युशन आहे ड्रगचं स्प्रे केलं जातं ड्राय चेंबर मध्ये. ओके, आणि जे सोल्युशन आपण स्प्रे करतोय इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ हॉट स्टीम. ते काय होतं, हॉट स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, जे की स्टराईल गॅसची हॉट स्टीम असते. 80 ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची हॉट स्टीम असते स्टराईल. त्याच्यामध्ये स्प्रे ड्राईंग केलं जातं आणि पावडर आहे ती सोल्युशन मधून सेपरेट, म्हणजे पावडर सेपरेट होते. ऍडव्हान्टेज बघा, दिस मेथड इज सिम्पल, इकॉनॉमिकल, स्केलेबल अँड फास्टर. Okay, this method involves coating of particles during drying, prolonged release. Okay, coating सुद्धा केलं जातं particles drying च्या प्रोसेस मध्ये for prolonged release. Coating केलं जातं. नेक्स्ट बघा, डिसएडव्हान्टेजेस या मेथडचे स्प्रे ड्राईंगचे. इन दिस मेथड the high processing temperatures and high shear forces can easily damage drug. Okay, हा जो shear forces किंवा जे टेम्परेचर आहे याच्यामध्ये ड्रगचं डॅमेज होऊ शकतं. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज बघा, इन दिस मेथड हायर लेवल्स ऑफ ड्रग्स आर लॉस्ट इन कंपॅरिझन टू फ्रीज ड्राईंग. ओके, या मेथड मध्ये जे हायर लेवलचे ड्रग्स आहेत, ओके, त्याचे जे ते लॉस्ट होऊ शकतात इन कंपॅरिझन, त्याची क्वालिटी कमी होऊ शकते टू freeze drying. This method has limited solvent choice for a given drug. यासाठी काही लिमिटेड सॉल्व्हेंट आपण यूज करू शकतो. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे, इन दिस मेथड प्रोडक्ट cannot be prepared directly in fires or plates. याच्यामध्ये फायर्स मध्ये किंवा प्लेट्स मध्ये प्रोडक्ट आपण डायरेक्टली प्रिपेअर करू शकत नाही. ओके, हे झालं स्प्रे ड्राईंग. काय बघितलं आपण, फॉर्म्युलेशन ऑफ स्टराईल पावडर. जे ड्रग वॉटर मध्ये इन्स्टेबल आहेत अशा ड्रग साठी पावडरच डिस्पेन्स केली जाते. अँड ड्युरिंग यूज त्याचं सोल्युशन बनवलं जातं बाय युजिंग
प्रॉपर सॉल्वंट. तर अशी पावडर बनवण्यासाठी स्टराईल रिक्रिस्टलायझेशन, लायोफिलायझेशन आणि स्प्रे ड्रायिंग सारख्या मेथड यूज केल्या जातात. स्टराईल रिक्रिस्टलायझेशन मध्ये तो ड्रग आहे तो डिझॉल्व्ह केला जातो, मेम्ब्रेन फिल्टर मधून फिल्टर केला जातो, अँटी सॉल्वंट ऍड करून ड्राय केला जातो आणि क्रिस्टल्स ड्रगचे किंवा पावडरचे मिळवले जातात. लायोफिलायझेशन मध्ये काय होतं, लायोफिलायझेशन मध्ये फ्रीज ड्रायिंग म्हणजे तो जे सॉल्वंट आहे ते फ्रीज केलं जातं आणि अंडर व्हॅक्यूम ते इव्हॅपोरेट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर स्प्रे ड्रायिंग मध्ये काय होतं, स्प्रे केलं जातं जे सॉल्वंट आपण बनवलेलं आहे, सोल्युशन बनवलेलं आहे ड्रग आणि सॉल्वंटचं, ते स्प्रे केलं जातं इन अ ड्राय चेंबर, जिथं की हॉट स्टीम असते, टेम्परेचर 80 ते 100 डिग्री असतं. स्प्रे ड्रायिंगनी पावडर बनवली जाते. नेक्स्ट बघा, फॉर्म्युलेशन ऑफ लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्सचं फॉर्म्युलेशन. Large volume parenterals. Okay, large volume injections are intended to be administered by IV infusion fluids and are included in the group of sterile product and are known as large volume parenterals. Okay, large volume injection जे आहे ते कशासाठी, IV infusion साठी, IV infusion fluid म्हणून include केलेलं आहे in the group of sterile product and are known as large volume parenterals. This consists of single dose injecting a volume of 100 ml or more than 100 ml. Okay, त्याच्यामध्ये डोस किती असतोय, 100 ml किंवा 100 पेक्षा जास्त. Sometimes additional drugs are added to them by either injecting. जे LVP मध्ये काय केलं जातं, समटाइम्स ऍडिशनल ड्रग्स सुद्धा याच्यामध्ये ऍड केले जातात. Either injecting SVP to the administration sets off by piggyback method. Okay, small volume infusion of the additional drug is added to the intravenous delivery system. जर intravenous आपण देत असेल तर ते स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल जे आहे ते LVP मध्ये लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स मध्ये ऍड करून IV रूटनी दिले जातात. ओके, नेक्स्ट बघा, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल प्रोडक्ट इन्क्लूड इन्फ्युजन फ्लुइड. आता याच्यामध्ये कोणकोणते टाइप येतात बघा, इन्फ्युजन फ्लुइड असतं याच्यामध्ये, म्हणजेच लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल. ओके, बेसिक न्यूट्रिशन काय असतं इन्फ्युजन फ्लुइड मध्ये, डेक्स्ट्रोज इंजेक्शन, फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी आणि नॉर्मल सलाईन असू शकते इन्फ्युजन फ्लुइड मध्ये. देन सेकंड आहे टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन सोल्युशन, TPN. Total parenteral nutrition solution, TPN. Then intravenous antibiotic. Intravenously आपण antibiotic सुद्धा देऊ शकतो. डायलिसिस फ्लुइड सुद्धा असू शकते हे पॅरेंटल प्रोडक्ट मध्ये, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल प्रोडक्ट मध्ये. देन इरिगेशन सोल्युशन सुद्धा आपण या लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल ह्याच्यातून देऊ शकतो. नेक्स्ट बघा, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल शुड बी टर्मिनली हीट स्टरलाइज्ड apart from water for injection as the main component. Other ingredients that should be included are carbohydrate असतात त्याच्यामध्ये, कार्बोहायड्रेट मध्ये डेक्स्ट्रोज, सुक्रोज, डेक्स्ट्रिन, त्याच्यानंतर अमायनो ऍसिड्स, लिपिड इमल्शन्स, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट मध्ये सोडियम क्लोराइड, ग्लिसरॉल, सॉर्बिटॉल, mannitol. The LVP are mostly clear solutions except for the oil in water emulsion. Okay, the emulsions for infusion are produced by highly specialized method as they are destabilized by heat. Okay, this results in many difficulties during production. Thus, the size of oil droplets should be controlled during heat sterilization. Large volume parenterals. Okay, large volume parenterals. Large volume injections are intended to be administered by IV infusion fluids. Okay, and are included in the group of sterile product, are known as large volume parenterals. This consists of single dose injecting a volume 100 ml or more than 100 ml. Okay, sometimes additional drugs are added to them by the injecting SVP. ओके, SVP मधून इंजेक्ट करायच्या ऐवजी ते काय केले जातात, LVP मध्ये हे ड्रग ऍड केले जातात. Large volume parenteral product include infusion fluid, total parenteral nutrition solution, intravenous antibiotics, dialysis fluid आणि irrigation solution याच्यामध्ये ह्या LVP मधून दिलं जातं. त्याच्यानंतर बघा,
large volume parenterals should be terminally heat sterilized. He sterilized केलं जातं large volume parenterals apart from water for injection as the main component. Other ingredients that should be included are carbohydrate, okay, amino acid, lipid, emulsion, lipids त्याच्यामध्ये असतात, and glycerol, sorbitol, mannitol. Okay, the LVP are mostly clear solution. जे LVP असतात large volume parenterals are mostly clear solutions except for the oil in water emulsion. हे सोडलं तर बाकी सगळे क्लिअर सोल्युशन्स असतात. The emulsion for injection are produced by highly specialized method as they are destabilized by heat. हे जे ऑइल इन वॉटर इमर्शन आहेत किंवा इमर्शन टाइपचे जे इन्फ्युजन आहे आर प्रोड्युस्ड बाय हायली स्पेशलाइज्ड मेथड, कारण ते हीटला डिस्टॅबिलाइज असतात. दिस रिझल्ट्स इन मेनी डिफिकल्टीज ड्युरिंग प्रोडक्शन. ओके, आणि असे जे इमर्शन बनवतो आपण त्याच्यामध्ये प्रोडक्शन मध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज येऊ शकतात. ड्युरिंग प्रोडक्शन दिस साइज ऑफ दी ओके ड्रॉपलेट साइज मध्ये जे इमर्शन बनवतो आपण त्याच्यामध्ये स्टरलायझेशन प्रोसेस मध्ये खूप सारे डिफिकल्टीज येऊ शकतात. त्यासाठी हायली स्पेशलाइज्ड मेथडच यूज केले जातात, कारण ते इमल्शन डिस्टॅबिलाइज होऊ शकते हीटला. ड्रॉपलेट साईज सुद्धा चेंज होऊ शकते ही स्टरलायझेशन मध्ये, त्याच्यामुळं इथं स्पेशलाइज्ड मेथडच यूज केले जातात. नेक्स्ट बघा, प्रोडक्शन ऑफ LVP, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्सचं प्रोडक्शन. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्सचं प्रोडक्शन. SVP मध्ये आपण सोल्युशनचं बघितलं, सस्पेन्शन बघितलं, त्याच्यानंतर पावडरचं बघितलं. आता नेक्स्ट बघूयात LVPचं प्रोडक्शन. प्रोडक्शन ऑफ LVP. Okay, the manufacturing and filling of LVP fluids into containers are carried out in a high standard clean room environment. And high standards are required to prevent these products from getting contaminated with organisms, pyrogens, and particulate matter. Okay. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग आणि फिलिंग होत असते LVPचं, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स फ्लुइड्सचं इंटू कंटेनर्स आर कॅरीड आउट इन अ हाय स्टँडर्ड क्लीन रूम एन्व्हायरमेंट. ओके, जेव्हा याचं फिलिंग होतं LVP फ्लुइड्सचं कंटेनर मध्ये, त्यावेळेस हाय स्टँडर्ड क्लीन रूम एन्व्हायरमेंट तिथं ठेवलं जातं. हाय स्टँडर्ड्स आर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट दिस प्रोडक्ट्स फ्रॉम गेटिंग कंटॅमिनेटेड विथ ऑर्गॅनिझम, पायरोजन्स अँड पर्टिक्युलेट मॅटर. त्यासाठी काय केलं जातं, हाय स्टँडर्ड इथं रिक्वायर्ड आहे ड्युरिंग फिलिंग दी LVP fluid. Next बघा, the fluids from bulk container are filled into product container using high speed filling machine. जेव्हा जे फ्लुइड आहे LVP बल्क कंटेनर, लार्ज कंटेनर 100 पेक्षा जास्त म्हणजे बल्क कंटेनर झालं. ओके, बल्क कंटेनर फीड इनटू प्रोडक्ट कंटेनर युजिंग हाय स्पीड फिलिंग मशीन. यासाठी हाय स्पीड फिलिंग मशीन यूज केले जातात बॉटल्स मध्ये फिल करण्यासाठी LVP. Before filling the fluid into the container, it is passed through an inland membrane filter to remove the particulate matter. Okay, आणि हे जे हाय स्पीड फिलिंगनी बल्क कंटेनर मधून आपण आपल्या ज्या बॉटल्स मध्ये LVPच्या बॉटल मध्ये प्रोडक्ट ट्रान्सफर करत असतो किंवा फिल करत असतो, त्यावेळेस फिलिंग करायच्या अगोदर काय केलं जातं, बिफोर फिलिंग द फ्लुइड इनटू द कंटेनर इट इज पास्ड थ्रू अँड इनलाइन मेम्ब्रेन फिल्टर टू रिमूव्ह द पर्टिक्युलेट मॅटर. त्याच्या अगोदर ते काय होतं, इनलाइन मेम्ब्रेन फिल्टर मधून पास केलं जातं पर्टिक्युलेट मॅटर जो आहे त्याच्यामधला तो रिमूव्ह करण्यासाठी. देन आफ्टर फिलिंग, हे झालं फिलिंग. आफ्टर फिलिंग मध्ये बघा, द नेक ऑफ इच ग्लास बॉटल इज इमिडिएटली सील्ड विथ दी टाइट फिटिंग रबर. त्याच्यानंतर काय केलं जातं, फिलिंग नंतर लगेचच जे नेक आहे, नेक ऑफ इच ग्लास बॉटल इज इमिडिएटली सील्ड विथ टाइट फिटिंग रबर क्लोजर हेल्ड इन प्लेस विथ अ क्रिम्प्ड अल्युमिनियम कॅप. त्याबरोबर त्याला अल्युमिनियमची कॅप सुद्धा असते, रबर क्लोजर. In case plastic bags are used, the preformed plastic bags are aseptically filled and heat sealed immediately. काही केसेस मध्ये प्लास्टिक बॅग्स यूज केले जातात आणि ज्या बॅग्स आहेत त्या काय केलं, प्रीफॉर्म प्लास्टिक बॅग्स aseptically filled and heat sealed immediately. ओके, लगेच ते फिल करून aseptically फिल करून तिचं सीलिंग सुद्धा
होतं प्लास्टिक बॅग मध्ये जर हे एलव्हीपी डिस्पेन्स केले तर. नेक्स्ट बघा, ब्लो फिल सील सिस्टीम. ब्लो फिल सील सिस्टीम आर अडॉप्टेड बाय टू मिनिमाइज द प्रॉब्लेम्स विथ प्रोडक्ट हँडलिंग, क्लिनिंग अँड पर्टिक्युलेट कंटॅमिनेशन. ओके, हे अवॉइड करण्यासाठी ते ब्लो फिल सील सिस्टम यूज केली जाते. Next बघा, the LVP products including irrigation solution and dialysis fluids should be moist, sterilized immediately after the containers are filled. Lyophilization or freeze drying. Lyophilization or freeze, okay. LVP प्रोडक्ट त्याच्यामध्ये इरिगेशन सोल्युशन असेल किंवा डायलिसिस फ्लुइड्स असेल, तर ते काय केले जातात, मॉइस्ट स्टरलाइज केले जातात आफ्टर कंटेनर्स आर फील्ड, किंवा लायोफिलायझेशन किंवा फ्रीज ड्राईंग त्याचं केलं जातं. ओके, लायोफिलायझेशन आणि फ्रीज ड्राइंग बघूयात. Lyophilization or freeze drying is a process in which water is removed from a product after is frozen and placed under vacuum, allowing the ice to change directly from solid to vapor. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, लायोफिलायझेशन किंवा फ्रीज ड्राइंग मध्ये जो प्रोडक्ट आहे तो अगोदर फ्रीज केला जातो व्हॅक्यूम मध्ये, आणि त्याच्यानंतर अलाव केलं जातं आईसला टू चेंज डिरेक्टली फ्रॉम सॉलिड टू पेपर. म्हणजे आईस जो आहे सॉलिड त्याच्यामधून त्याचं लगेच ट्रान्सफर होतं पेपर मध्ये. चेंज सॉलिड टू पेपर विदाउट पासिंग थ्रू लिक्विड फेज. लिक्विड फेज त्याच्यामध्ये होत नाही, डायरेक्ट सॉलिडचे वेपर्स बनतात अंडर व्हॅक्यूम. ओके, नेक्स्ट बघा, विदाउट पासिंग थ्रू अ लिक्विड फेज द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 3 separate, unique and interdependent processes like freezing, primary drying म्हणजे sublimation and secondary drying means desorption. ओके, या फेज मधून फ्रीज ड्राइंग होत असतं. ऍडव्हान्टेजेस ऑफ लायोफिलायझेशन. लायोफिलायझेशन प्रोसेसचे ऍडव्हान्टेजेस बघा, ease of processing a fluid which simplifies aseptic handling, enhanced stability of a dry powder, removal of water without excessive heating of the product, then enhanced product stability in dry state, rapid and easy dissolution of a reconstituted product. Disadvantages सुद्धा आहे त्याचे, increased handling and processing time, need for sterile dilute upon reconstituent, कॉस्ट अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ इक्विपमेंट हे काय आहे, जास्त आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, लायोफिलायझेशन और फ्रीज ड्राइंग. नेक्स्ट बघा, स्टेप्स इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ लायोफिलाइज्ड प्रोडक्ट. लायोफिलायझेशन मध्ये ज्या स्टेप्स आहेत ते बघा, डिझॉल्विंग द ड्रग अँड एक्सिपिएंट इन अ सुटेबल सॉल्वंट, जनरली वॉटर फॉर इंजेक्शन. काय केलं जातं, जो ड्रग किंवा सॉल्वंट आहे, सॉरी ड्रग आहे तो सुटेबल सॉल्वंट म्हणजेच जनरली वॉटर फॉर WFI यूज केलं जातं, वॉटर फॉर इंजेक्शन. नेक्स्ट बघा, स्टरलायझिंग द बल्क सोल्युशन बाय पासिंग इट थ्रू 0.22 मायक्रॉन बॅक्टेरिया रिटेंटिव्ह फिल्टर. त्याच्यानंतर WFI मध्ये डिझॉल्व केल्यानंतर जे ड्रग आहे WFI मध्ये फर्स्ट ऍड करायचा, त्याच्यानंतर स्टरलाइज करायचंय जे बल्क सोल्युशन आहे, पासिंग थ्रू 0.22 मायक्रॉन बॅक्टेरिया रिटेंटिव्ह फिल्टर किंवा मेम्ब्रेन फिल्टर, फिलिंग इनटू इंडिव्हिज्युअल स्टराइल कंटेनर्स अँड पार्शली स्टॉपिंग दी कंटेनर्स अंडर असेप्टिक कंडिशन. त्याच्यानंतर असेप्टिक कंडिशन मध्ये कंटेनरचं फिलिंग करायचंय, ट्रान्सपोर्टिंग दी partially stopped containers to the lyophilizer and loading into the chamber under aseptic condition. lyophilizer मध्ये काय करायचं, ते स्टॉपर्ड कंटेनर जे आहेत lyophilizer मध्ये ऍड करायचे, लोडिंग इनटू चेंबर अंडर असेप्टिक कंडिशन. चेंबर मध्ये lyophilizerच्या असेप्टिक कंडिशन मध्ये. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट freezing the solution by placing the partially stopped containers or cooled cells in a freeze drying chamber or pre-freezing in another chamber. जर pre-freezing केलं जातं, freeze केलं जातं सोल्युशन अंडर व्हॅक्यूम.
Next बघा, applying a vacuum to the chamber and heating the cells in order to evaporate water from frozen state. जे सोल्युशन आहे जे की कंटेनर्स मध्ये आपण भरले तर याच्यावरती व्हॅक्यूम अप्लाय केला जातो चेंबर्स वरती आणि वॉटर जे आहे ते डायरेक्टली आईस मधून त्याचं वॉटर वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं. कम्प्लीट स्टॉपिंग ऑफ द फायर्स युजली बाय hydraulic or screw rod stopping mechanism installed in the lyophilizer. There are many new parental products including anti-infective, then biotechnology derived product and in vitro diagnostic which are manufactured as lyophilized product. Then additionally inspection have disclosed potential sterility and stability problem associated with the manufacture and control of lyophilized product. Okay. Then next बघा selection of containers and closures. LVP बघतो आपण लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल त्याच्यामधलं वॉटर कसं रिमूव्ह करायचं ते बघितलं आपण लायोफिलायझेशन. Then selection of containers and closures. Okay, selection of containers and closures should be such that it should ensure that the products must remain its purity, potency and quality during intimate contact with the container throughout its shelf life. Okay, selection आणि selection जे आहे container and closures ते कसं केलं जातं should be such that it should ensure that product must remain its purity, potency and quality during intimate contact with container throughout its shelf life. शेल्फ लाईफ आहे त्याच्यामध्ये त्याची जी पोटेन्शियल प्युरिटी किंवा क्वालिटी आहे हे कंटेनर्स किंवा क्लोजर मधून ते चेंज होऊ नये हे चेक करायचं त्याच्यानुसार त्याचं सिलेक्शन करायचं. नेक्स्ट बघा ग्लास. ग्लास इज एम्प्लॉयड ॲज द कंटेनर मटेरियल ऑफ चॉईस फॉर मोस्ट SVI. ओके. Then it is composed principally of silicon dioxide with varying amounts of other oxides such as sodium, potassium, calcium, magnesium, aluminum, boron, iron. Glass is prepared for clarity reason. हे ह्या टाइपचे ग्लास यूज केले जातात क्लॅरिटी चेक करण्यासाठी आणि स्मॉल व्हॉल्यूमचे जे इंजेक्शन्स आहेत त्यासाठी हे ग्लास यूज केले जातात स्पेसिफिकली. आणि जे आपण कंटेनर क्लोजर सिलेक्ट करतो त्याची सेल्फ लाईफ कशी त्याच्या सेल्फ लाईफ वरती किंवा प्युरिटी पोटेन्शियल जी क्वालिटी आहे ह्याच्यावरती ते अफेक्ट नाही झालं पाहिजे ड्युरिंग दी सेल्फ लाईफ जे आहेत त्याच्यावरती. ओके. आपण ग्लासचे जे टाइप आहेत ते दुपारच्या लेक्चरला बघूया. प्रेझेंट इज रोल नंबर 1. रोल नंबर 1. Present, ma'am. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, Present. 10, Present. 11, 12, Present. 13, 14, Present. 15, 16, Ma'am, the range problem लेफ्ट झाली. 17, 18, Present, ma'am. 19, 20, Present, ma'am. 21, 22, Present, ma'am. 23, 24, 23 present, ma'am. 24, Present, ma'am. 25, 26, 27, 28, 29, 30, Present. 32, 31 present, madam. 33, 33, Present. 34, Present. 35, Present, ma'am. 6, Present, ma'am. 37, Present. 38, 39, Present. 40, Present, ma'am. 1,
42, 43, 44, 45, 46, 47, Present. 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 52, 53, 54, Present, ma'am. 55, Present. 56, Present. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 62, Present, ma'am. 63, Present. 64, 65, Present. 66, 66, 67, 68, Present, ma'am. 69, Yes, ma'am. 70, 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, 74, Present, ma'am. Ma'am, 28%. ठीक आहे. राहिलेला पार्ट पॅरेंटल्स मधला आपण दुपारच्या लेक्चरला बघूया. मॅम 51 प्रेझेंट आहे मॅम. 46 to madam. 31. 46. 46 प्रेझेंट. 28. Yes, ma'am. 31. प्रेझेंट. अजून 31. 31 ओके प्रेझेंट. हा 25 ma'am. 25. 25 प्रेझेंट. हा absent roll number बघा 2 3 4 5 6 7 8 13 15. हा 6 is present. 8 present, madam. 8 प्रेझेंट. 13 6, ma'am. Ma'am, 3. 3, 13, 15, 17, 19, 21, 26, 29, 38, 41, 42, 43, 45, 48, 51, 52, 61, Ma'am 66, 51 present. 51 प्रेझेंट. Present, ma'am. 51 कोण आहे? Ma'am 51. ओके 52, 52 madam सिद्धेश्वर साखरे. 53, sorry 53 present, 61 absent, 66 absent, 67 absent and 73 absent.